राज्यात एकीकडे निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहोचलेला असतानाच दुसरीकडे शिवसेना आणि भाजपतला वाद देखील अधिकाधिक तापतोय। सिंधुदुर्गात देखील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना आमदार निलेश राणेंमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे। 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलं। त्यावरती युती कोणाला नको याचा अंदाज तुम्हाला आला असेल असं वक्तव्य करत निलेश राणेंनी चव्हाणांच्या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त केली आहे। निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्ते विजय केरवडेकर यांच्या घरी धाड टाकून पैशांच्या बॅगेवरून आरोप केला होता। मात्र अजूनही आपण आरोपांवरती ठाम असल्याचं राणेंनी म्हटलंय। त्यामुळे सिंधुदुर्गातील वाद नेमक्या कोणत्या टोकाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मला रवींद्र चव्हाण माहिती आहेत कसे आहेत। मी त्यांच्याबरोबर 5 वर्ष काम केलेलं आहे। त्यांनी एकदा ठरवलं की जिल्ह्यामध्ये युती व्हायलाच हवी, तर ते ॲट एनी कॉस्ट होणार। हे इकडचे जे आहेत ना, त्यांचे कोण प्रभाकर सावंत वगैरे जे काय आहेत ना, ते सगळे पगारावर आहेत। हो, ते काय स्थानिक सांगणाऱ्यावरती की युती करू नका म्हणून? तुम्हालाही माहिती आहे तिकडे चक्र कसं चालतं ते। म्हणून मीटरवर असणारी लोक बोलू शकत नाही वरती की युती नको। पण आम्ही तरी सांगतो, निवडणूक संपल्यानंतर मी त्यांची वेळ घेणार आहे। निवडणूक संपल्यानंतर मी सन्माननीय फडणवीस साहेबांची वेळ घेणार आहे। काय काय घडलं, का घडलं हे सगळं त्यांच्यासमोर ठेवणार आहे। ते आजही आमचे नेते आहेत, पुढेही राहणार आहेत। ही युती राहावी, हे कुटुंब टिकावं हे असं आम्हालाही वाटतं ना। पण काही जर गैरसमज असतील ते निवडणुकीच्या नंतर मी स्वतःहून वेळ घेणं, हे कुटुंब राहावं म्हणून माझे प्रयत्न। आता निवडणुकीचा काळ चालू आहे, पण निवडणुकीनंतर नक्की मी त्यांची वेळ घेईन। महायुतीमध्ये 2 डिसेंबर नंतर भूकंप येणार अशी चर्चा आता आणखी जोर धरू लागली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यानंतर ही युती विचारधारा एक असल्यानं झालेली असून ती कायम राहणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। मात्र त्यावर देखील रवींद्र चव्हाणांनी सूचक वक्तव्य केलंय। 2 तारखेपर्यंत थांबा, सगळं स्पष्ट होईल। या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरून युतीतील वाद हा अधिक तीव्र झाल्याचं स्पष्ट होतंय। त्यामुळे 2 तारखेनंतर महायुती टिकणार की तुटणार याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी साहेबांनी विचारधारेवर युती झालेली आहे। आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम राहणार। नाही आज नाही, ते 2 तारखेला सांगायचं सर। पण काय नेमकं सर? ह्याला घे ना सर। नेमकं काय अर्थ समजा सर? नेमकं काय? निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशाची बॅग असल्याचे पुरावे देऊनही कारवाई झाली नाही, हा भ्रष्टाचाराचा पूर आलाय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। ही सगळी पैशाची गुरमी आता उघड झालेली आहे। मंत्री पैशाची उघडी बॅग ठेवून घरात बसतो, त्याच्यावरती काय कारवाई होत नाही। हे सगळे भ्रष्टाचार आता एवढे झालेले आहेत की हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे। हे प्रदूषण त्याचं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा कट रचला जातोय असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केलंय। नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट आखला जातोय। खोट्या प्रतिष्ठेसाठी कार्यकर्त्यांना आपापसात झुंजवणं हे चुकीचं असल्याचं देखील केसरकर म्हणाले। आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही। राणे साहेबांचा शब्द होता, आम्हाला सुद्धा वाटत होतं की आम्ही राज्याच्या स्तरावर एकत्र काम करतो, तर आम्ही इथं सुद्धा एकत्र काम केलं पाहिजे। रायगडमधला तटकरे विरुद्ध गोगावलेंमधला वाद पुन्हा एकदा समोर आलाय। सुनील तटकरेंनी जसा अख्खा रायगड जिल्हा हा ओरबाडलाय, तशी महाड नगरपालिका ओरबाडल्याशिवाय तटकरे राहणार नाहीत अशा शब्दांमध्ये विकास गोगावलेंनी टीका केली आहे। तसंच उद्याच्या भविष्यासाठी गोगावलेंचं निवासस्थान जवळ की तटकरेंचं सुतारवाडी जवळचं असा सवाल देखील त्यांनी यावेळी महाडकरांना विचारलाय।
आत्ता जर का ही सोन्याची संधी आपण जर का हातात घालवली तर उद्याच्या भविष्यामध्ये जसा अख्खा रायगड जिल्हा वरबडलाय तसं ही महानगरपालिका पण सुतारवाडी वरबडल्याशिवाय राहणार नाही याचा आत्मविश्वास मला. आणि तुम्ही विचार करा की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला शिवनेरी निवासस्थान जवळ आहे का सुतारवाडी जवळ आहे, आणि म्हणून या माझ्या महाडच्या जनतेने ठरवायचं. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली खोपोली नगरपालिका यंदा चुरशीची होणार आहे. अजितदादांचे राष्ट्रवादी आणि ठाकरेंचे सेना, शेकाप आणि आरपीआयकडून माजी नगराध्यक्ष सुनील पाटील रिंगणात आहेत. त्यांच्या थेट सामना हा शिंदेची शिवसेना आणि भाजप युतीचे कुलदीप शेंडे यांच्याशी आहे आणि त्यामुळे दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ असल्याने सुनील पाटील यांच्या प्रचार सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. खोपोली नगरपालिकेमध्ये परिवर्तन विकास आघाडीकडून या सभेला तुफान गर्दी झालेली होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वामध्ये ही लढत होतीये. राष्ट्रवादीचे पारडे हे अजूनही जड असल्याचं बोललं जात आहे. उमेदवारी मला दिली गेली आणि आमचे जे काही सहकारी पक्ष असतील त्या प्रचारार्थ स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री आणि आमचे पक्षाचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांची ही सभा होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा अतिशय उत्साहामध्ये प्रचंड गर्दीमध्ये आज झालेली आपण पाहिली. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या युतीकडे लागलं होतं ती म्हणजे ठाकरे बंधूंची युती. आगामी महापालिका निवडणुकांआधी अखेर ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची माहिती ही समोर आली आहे. मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक आणि पुणे अशा महत्त्वाच्या 5 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार आहे. स्थानिक नेत्यांना जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेसाठी शिवसेनेकडून राजन विचारे आणि मनसेकडून अविनाश जाधव यांना जागा वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कल्याण डोंबिवलीत मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरेंकडून आमदार वरुण सरदेसाईंच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे 5 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार असल्यानं महाविकास आघाडीचं भवितव्य हे नेमकं काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर कोणत्या 5 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या 5 नगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार आहे अशी माहिती समोर येते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार, खासदार हे मैदानात उतरलेत. यावरून बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय. स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पैशांचा पाऊस पाडला जात असल्याचा हल्लाबोल हा उद्धव ठाकरेंनी केलाय. सत्ताधारी शेतकऱ्यांशी चर्चा करत नाहीत तर पैशांच्या बॅगा वाटत असल्याचा आरोप हा उद्धव ठाकरेंनी केला. एकूण राज्यामध्ये आपण बघाल तर निवडणुकांचं वातावरण आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान कधीही नव्हता तेवढ्या ह्या निवडणुकांमध्ये, या खरं स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय. पैशाचा वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माज, सत्तेचा दर्प या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे. महायुतीतील मंत्र्यांमध्ये कुरबुरी आहे, मात्र त्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चांगलं औषध दिल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. तसंच आमची नाराजी असली तर आम्ही थेट आमच्या नेत्यांना बोलतो असंही त्यांनी म्हटलंय. आमचे मंत्री कधीही नाराज होत नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की, जर काही नाराजी असेल तर आम्ही उघडपणे आमच्या नेते एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगतो. आणि महायुतीच्या माध्यमातून थोड्याशा फार प्रमाणात काही ज्या कुरबुरी असतात त्या होतात, मी नाकारत नाही, परंतु त्या कुरबुरीवर औषध मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे. 2 भावांच्या भांडणात धाराशिव जिल्ह्याचा विकास खुंटला असं वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. महायुतीत सरकारनं कोट्यावधी रुपयांचा निधी दिला, निधीतून जिल्ह्याचा विकास साधण्याऐवजी भावनिक आव्हान केलं जातं अशी टीका ही प्रताप सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरती केली आहे. ते उमरगा इथं शिवसेना उमेदवार किरण गायकवाड यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. ह्या जिल्ह्याचा विकास का खुंटला त्याचं एकच कारण आहे, 2 भावांमध्ये असलेली भांडणं आणि 2 भावांच्या भांडणामुळे जिल्हा मागास केला. या
तुमच्या मोबाईलमध्ये छोटी छोटी रील्स टाकायची, छोटी छोटी रील्स टाकून मी अतिवृष्टीमध्ये एवढं काम केलं तेवढं काम केलं दाखवायचं. परंतु या ठिकाणी आनंद दुसरेच घेत असतात, सोशल मीडियामध्ये स्वतःची वाहवा करत असतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषद निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नगराध्यक्ष पदासह 11 जणांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्यासमोर महायुतीतील भाजप आणि शिवसेनेचं देखील आव्हान असणार आहे. दरम्यान आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या राजकीय वादामुळे जामखेडचा विकास खुंटल्याचं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे यांनी म्हटलंय. मी फक्त आणि फक्त विकास या मुद्द्यावरती ही निवडणूक लढत आहोत. ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे आम्ही प्रत्येक घरात जाऊन आमच्या उमेदवाराला निवडून दिल्यानंतर आम्ही या जामखेडचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, याच विश्वासाने आम्ही प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. रिस्पॉन्स खूप पॉझिटिव्ह आहे आणि महिलांचे प्रश्न फक्त एकच आहेत की रस्ते, लाईट्स, पाणी आणि स्वच्छता या मुद्द्यांवर सगळ्या बोलतात. जेव्हा आम्ही एका घरात जातो तेव्हा तिथे आम्हाला वाटतं की आता 2 मिनिटं थांबावं आणि पुढे जावं, परंतु त्या महिलांचे इतके प्रश्न असतात की ते आम्हाला 5 ते 6 मिनिटं तिथे जातात आमची. ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करमाळा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात तुफान फटकेबाजी केली आहे. सध्या इथे येऊन कोण म्हणतं तिजोरी आमच्याकडे आहे, तर कोण म्हणतं चावी आमच्याकडे आहे, पण बँकेच आमच्याकडे आहे असं, मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार असं म्हणत महायुतीतील नेत्यांवरच गोरेंनी निशाणा साधलाय. तसंच करमाळा नगर परिषद भाजपच्या ताब्यात दिल्यास पालकमंत्री म्हणून दत्तक घेतो असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय. जेव्हा या राज्यातला प्रत्येक प्रोजेक्ट हा मुख्यमंत्र्यांच्या सहीने मंजूर होतो, कदाचित विसरलीच लोक. इथे येऊन कोण सांगतात चावी माझ्याकडे, कोण म्हणतात तिजोरी माझ्याकडे. अरे बँकच आमच्या तिजोरी चावी कुठे काढणार. सोलापूरच्या निवडणुकीनिमित्त भाजप आणि राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी समोर आली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता निशाणा साधला. काही लोक सभेत विकासावरती बोलायचं विसरून गेले अशा शब्दांमध्ये त्यांनी अजित पवारांवरती बाण सोडले. ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाभळी असं म्हणाले, पण आम्हाला बोर पण माहिती आणि बाभळ पण माहिती असा टोला देखील गोरेंनी अजित पवारांना लगावलाय. आल्यावर विकासावर बोलायचं माणसं विसरून जातात. कोण म्हणतं याच गावच्या बोरी, याच गावच्या बाबळी. पाटील, बाबळ बी माहित आहे आणि बोर पण माहित आहे. तेव्हा असल्या धमक्या का इथं कुणी देऊ नये माझी विनंती आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं संरक्षण करण्याची ताकद आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये. त्या बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी या शहरवासियांना एवढंच सांगणार आहे की आपण बिनधास्त भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका करताना काँग्रेस नेते नाना पटोले यांची जीभ घसरली आहे. जमिनीच्या पट्ट्यांसाठी भाजपला मत द्यावं लागेल असं बावनकुळे गोंदियात 2 दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यावरती तेरे बाप का राज है क्या असं म्हणत पटोलेंनी त्यांच्यावरती टीका केली आहे. एक मंत्री आया था बावनकुळे, वो बोल रहा था कि तुमने हमको चुनके नहीं दिया तो पट्टे नहीं देंगे, तो तेरे बाप का राज है. अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए. पिसिंग पिसिंग पिसिंग. ये कौन से खेत का मूल्य है? बेईमानी से चुन के यार यहाँ पे लोगों को धमकाते. हमारे गोंदिया के लोग किसी के धमकाने से डरते क्या? मैं वादा करता हूँ तुमको पट्टे देने का. मैं 100% घर को बना के देने का वादा करता हूँ आपको. और इसलिए तिवारी जी आप चिंता ना करो, आपने एक मेरे को लेटर लिख के दिया है. ये मेरे बचपन के दोस्त है, सब हम लोग कंचे खेले साथ में. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी नगराध्यक्षपद भूषवलेल्या वरोऱ्याचा नगराध्यक्ष कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या लढाईत पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजप ही पारंपरिक लढत होताना दिसते. मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं या ठिकाणी तगडं आव्हान उभं केल्यानं ही लढाई आता रंजक झाली आहे. हा स्वच्छ आणि शिक्षित आणि रोजगार पूर्ण असला पाहिजे असं मला वाटतं. मला या वरोऱ्याचं नाव वरपर्यंत घेऊन जायचं आहे. ज्याप्रमाणे आनंदवन समोर आलं, ताडोबा समोर आला, त्याचा एक ओळख वरोऱ्याची व्हावी असं मला मनापासून वाटते. वरोऱ्याला
स्वच्छ आणि त्यांच्या अडचणी ह्या दूर करण्यासाठी आणि वर्गाचा पूर्ण सर्वांगीण विकास करण्यासाठी म्हणून आम्ही इथे कार्यबद्ध आहोत. आमचे नगर विकास खात्याचे आमचे मंत्री आहे, त्यांनी मला शब्द दिलेला आहे की जेवढा निधी आपल्याला सौंदर्यीकरणासाठी रोडसाठी उपलब्ध करता येईल तो मी करून देईल आणि त्यांच्या माध्यमातून आणि तसेच याच सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मला डिजिटल लायब्ररी सुद्धा चालू करायची आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्मसमर्पणाचा प्रस्ताव देणाऱ्या MMC झोन 11 मधील सशस्त्र माओवाद्यांनी महाराष्ट्र पोलिसांसमोर त्यांची शस्त्र खाली ठेवली. ABP माझाला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर एका अज्ञात ठिकाणी त्यांनी हे आत्मसमर्पण केलंय. विशेष म्हणजे आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये MMC झोनचा प्रवक्ता विकास नागपुरे उर्फ अनंतचाही समावेश आहे. दरम्यान या 11 माओवाद्यांनी त्यांच्यासोबतचे स्वयंचलित शस्त्र ही पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला. माओवाद्यांचा MMC झोन मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड झोन याचे प्रवक्ता अनंत यांनी आत्मसमर्पण करण्याची इच्छा जाहीर केली होती आणि तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी 2दा पत्र पण लिहिले होते. त्या सगळ्या प्रोसेस सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांनी आज गोंदिया पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यामध्ये एकंदरीत 11 माओवाद्यांचा समावेश आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.